आता टेम्पटिंगली ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ मोहकपणे किंवा आकर्षक रीतीने. टेम्पटिंगली हा शब्द ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. टेम्पटिंगली म्हणजे अशा पद्धतीने की जी खूप आकर्षक वाटते आणि काहीतरी करण्याचा मोह निर्माण करते. जेव्हा एखादी गोष्ट खूप आकर्षक रीतीने सादर केली जाते तेव्हा टेम्पटिंगली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग इन अ वे दॅट इज अट्रॅक्टिव्ह अँड क्रिएट्स अ डिझायर. आता उदाहरणे पाहूया. पहिलं वाक्य, द फूड वॉज प्रेझेंटेड टेम्पटिंगली. अन्न मोहकपणे सादर करण्यात आले. इथे टेम्पटिंगली म्हणजे आकर्षक रीतीने. खालील प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन. इन अ वे दॅट इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड क्रिएट्स अ डिझायर. ए अनअट्रॅक्टिव्हली, बी टेम्पटिंगली, सी बोरिंगली, डी डल्ली. आता ऑल्टर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ बदलणे किंवा रूपांतर करणे. ऑल्टर हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. ऑल्टर म्हणजे एखाद्या गोष्टीत बदल करणे किंवा तिचे स्वरूप थोडे बदलणे. जेव्हा एखादी गोष्ट पूर्णपणे बदलली जात नाही पण त्यात काही सुधारणा किंवा बदल केले जातात तेव्हा ऑल्टर हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग टू चेंज समथिंग स्लाइटली ऑर मॉडिफाईड. आता सिनोनिम्स पाहूया. मॉडिफाय, चेंज, अडजस्ट हे शब्द बदल करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. मेंटेन, कीप, प्रिझर्व हे शब्द तसेच ठेवणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, शी डिसाइडेड टू ऑल्टर हर ड्रेस. तिने आपला ड्रेस बदलण्याचा निर्णय घेतला. इथे ऑल्टर म्हणजे स्वरूपात बदल करणे. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. ऑल्टर मीन्स ए कीप सेम, बी चेंज, सी इग्नोर, डी स्टॉप. आता ऑल्टरेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ बदल, सुधारणा. ऑल्टरेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. ऑल्टरेशन म्हणजे एखाद्या गोष्टीत केलेला बदल किंवा सुधारणा. जेव्हा एखाद्या वस्तू, योजनेत किंवा परिस्थितीत थोडा बदल केला जातो तेव्हा त्याला ऑल्टरेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग अ चेंज ऑर मॉडिफिकेशन मेड टू समथिंग. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, देर वर सेव्हरल ऑल्टरेशन्स इन द प्लॅन. योजनेत अनेक बदल करण्यात आले. इथे ऑल्टरेशन म्हणजे केलेले बदल. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. बदल मीन्स ए ऑल्टर, बी ऑल्टरेशन, सी ऑल्टरिंग, डी ऑल्टर्ड. आता ऑल्टरेबल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ बदलण्याजोगा किंवा बदल करता येणारा. ऑल्टरेबल हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. ऑल्टरेबल म्हणजे अशी गोष्ट जी बदलता येऊ शकते किंवा ज्यामध्ये बदल करणे शक्य आहे. जेव्हा एखादी गोष्ट निश्चित नसते आणि तिच्यात सुधारणा किंवा बदल करता येतो तेव्हा ती ऑल्टरेबल असते. इंग्लिश मीनिंग केपेबल ऑफ बीइंग चेंज्ड ऑर मॉडिफाईड. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, रूल्स आर ऑल्टरेबल अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. नियम परिस्थितीनुसार बदलण्याजोगे असतात. इथे ऑल्टरेबल म्हणजे बदल करता येणारे. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन. समथिंग दॅट कॅन बी चेंज्ड ऑर मॉडिफाईड. ए फिक्स्ड, बी ऑल्टरेबल, सी परमनंट, डी अनचेंजेबल. आता कंडेम या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ धिक्कार करणे किंवा निंदा करणे. कंडेम हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कंडेम म्हणजे एखाद्या गोष्टीचा तीव्र निषेध करणे किंवा चुकीचे ठरवणे. जेव्हा एखादी कृती किंवा व्यक्ती चुकीची आहे असे ठामपणे सांगितले जाते तेव्हा कंडेम हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग टू एक्सप्रेस स्ट्रॉंग डिसअप्रुव्हल ऑफ समथिंग ऑर समवन. आता सिनोनिम्स पाहूया. डिनाऊन्स, क्रिटिसाइज, डिसअप्रूव्ह हे शब्द निंदा करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. प्रेज, अप्रूव्ह, सपोर्ट हे शब्द समर्थन करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द कोर्ट कंडेम्ड हिम फॉर हिज ॲक्शन्स. न्यायालयाने त्याच्या कृतींसाठी त्याची निंदा केली. इथे कंडेम म्हणजे चुकीचे ठरवणे. खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. कंडेम मीन्स ए प्रेज, बी अप्रूव्ह, सी स्ट्रॉंगली क्रिटिसाइज, डी सपोर्ट. आता कंडेमनेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ धिक्कार किंवा निंदा. कंडेमनेशन हा शब्द नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कंडेमनेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचा तीव्र निषेध किंवा निंदा. जेव्हा एखाद्या कृतीला किंवा व्यक्तीला चुकीचे ठरवून तिचा विरोध केला जातो तेव्हा त्याला कंडेमनेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग दी एक्सप्रेशन ऑफ स्ट्रॉंग डिसअप्रुव्हल ऑर क्रिटिसिझम. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दी ॲक्ट रिसीव्ड वाईड स्प्रेड कंडेमनेशन. त्या कृतीचा सर्वत्र धिक्कार झाला. इथे कंडेमनेशन म्हणजे तीव्र निषेध. खालील प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. कंडेमनेशन मीन्स ए प्रेज, बी अप्रुव्हल, सी स्ट्रॉंग डिसअप्रुव्हल, डी सपोर्ट. आता कंडेमनेबल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ निंदनीय किंवा धिक्कार करण्याजोगा. कंडेमनेबल हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे.
मराठीत समजून घ्या. कंडेमनेबल म्हणजे अशी गोष्ट जी चुकीची आहे आणि ज्याचा निषेध किंवा निंदा करणे योग्य आहे. जेव्हा एखादी कृती नैतिकदृष्ट्या चुकीची असते आणि तिच्यावर टीका केली जाते तेव्हा ती कंडेमनेबल असते. इंग्लिश मिनिंग डिझर्विंग स्ट्रॉंग डिसअप्रुव्हल ऑर क्रिटिसिझम. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, हिज बिहेवियर वॉज कंडेमनेबल. त्याचे वर्तन निंदनीय होते. इथे कंडेमनेबल म्हणजे निंदा करण्याजोगे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन. समथिंग दॅट डिझर्व स्ट्रॉंग क्रिटिसिझम ऑर डिसअप्रुव्हल. ए प्रेझवर्दी, बी कंडेमनेबल, सी ॲक्सेप्टेबल, डी ॲडमिरेबल. कधी तुम्हाला असे वाटते का की एखादी व्यक्ती नवीन मार्ग तयार करते किंवा काहीतरी प्रथमच करून दाखवते? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण ब्लेज अ ट्रेल हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू बी द फर्स्ट टू डू समथिंग, टू क्रिएट अ न्यू पाथ ऑर मेथड. मराठी मीनिंग नवीन मार्ग तयार करणे, काहीतरी प्रथमच करून दाखवणे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती इतरांसाठी नवीन मार्ग तयार करते किंवा काहीतरी वेगळे आणि नवीन करून दाखवते तेव्हा ब्लेज अ ट्रेल ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. शी ब्लेज्ड अ ट्रेल फॉर विमेन इन सायन्स. अर्थ, तिने विज्ञान क्षेत्रात महिलांसाठी नवीन मार्ग तयार केला. स्पष्टीकरण, तिने काहीतरी नवीन करून इतरांसाठी मार्ग मोकळा केला म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. धिस कंपनी इज ब्लेझिंग अ ट्रेल इन टेक्नॉलॉजी. अर्थ, ही कंपनी तंत्रज्ञानात नवीन मार्ग तयार करत आहे. स्पष्टीकरण, नवीन पद्धती आणि कल्पना आणल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. ब्लेज अ ट्रेल म्हणजे नवीन मार्ग तयार करणे. अर्थ, बी अ पायोनियर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ ब्लेज अ ट्रेल. ए फॉलो अदर्स, बी क्रिएट अ न्यू पाथ, सी स्टॉप वर्किंग, डी अवॉइड चेंज. योग्य उत्तर. कधी तुम्ही पाहिले आहे का की काही लोक स्वतःचीच खूप स्तुती करतात? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण ब्लो वन्स ओन ट्रम्पेट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू बोस्ट ऑर प्रेज वन सेल्फ. मराठी मीनिंग स्वतःचीच स्तुती करणे, बढाई मारणे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दल खूपच चांगले बोलते आणि स्वतःचीच प्रशंसा करते तेव्हा ब्लो वन्स ओन ट्रम्पेट ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही इज ऑलवेज ब्लोईंग हिज ओन ट्रम्पेट अबाउट हिज अचीवमेंट्स. अर्थ, तो नेहमी त्याच्या यशाबद्दल स्वतःचीच स्तुती करतो. स्पष्टीकरण, तो स्वतःचे कौतुक करत असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. शी डझंट लाईक टू ब्लो हर ओन ट्रम्पेट. अर्थ, तिला स्वतःची स्तुती करायला आवडत नाही. स्पष्टीकरण, ती बढाई मारत नाही म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे स्वतःची स्तुती करणे. अर्थ, टू बोस्ट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ए हेल्प अदर्स, बी प्रेज वन सेल्फ, सी स्टे क्वायट, डी वर्क हार्ड. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्हाला असे वाटते का की तुम्ही अशा परिस्थितीत अडकला आहात जिथे दोन्ही बाजूंनी धोका आहे? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण बिटवीन सिला अँड चॅरिब्डिस हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग कॉट बिटवीन टू इक्वली डेंजरस ऑर डिफिकल्ट सिच्युएशन्स. मराठी मीनिंग दोन धोकादायक किंवा कठीण परिस्थितींमध्ये अडकणे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती अशा परिस्थितीत असते जिथे दोन्ही पर्याय धोकादायक किंवा कठीण असतात तेव्हा बिटवीन सिला अँड चॅरिब्डिस ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही वॉज बिटवीन सिला अँड चॅरिब्डिस वेन ही हॅड टू चूज बिटवीन टू रिस्की ऑप्शन्स. अर्थ, दोन धोकादायक पर्यायांमध्ये निवड करताना तो खूप कठीण परिस्थितीत होता. स्पष्टीकरण, दोन्ही पर्याय धोकादायक होते त्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द कंपनी इज बिटवीन सिला अँड चॅरिब्डिस इन धिस क्रायसिस. अर्थ, या संकटात कंपनी दोन धोकादायक परिस्थितींमध्ये अडकली आहे. स्पष्टीकरण, कोणताही सुरक्षित पर्याय नाही म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. बिटवीन सिला अँड चॅरिब्डिस म्हणजे दोन धोकादायक परिस्थितींमध्ये अडकणे. अर्थ, फेसिंग टू डेंजर्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न.
चूज द करेक्ट मीनिंग ऑफ बिटवीन सिला अँड चारिब्डिस. ए. सेफ सिच्युएशन. बी. इझी चॉईस. सी. टू डेंजरस ऑप्शन्स. डी. हॅपी मोमेंट. योग्य उत्तर कॉमेंट